नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। स्वतःला इतके बदला की दुनिया पाहतच राहील। लक्षात ठेवा की आपल्याला जिथे बोलवलेले नाही तिथे आपण पळ होऊन किंवा जाऊ नका। तसेच तुम्ही तुमचे आयुष्य इतके स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि आपली लायकी काढून जाईल। तर आपण इतरांना इतका भाव देतो की कोणीही आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपमान करून जाते। त्यामुळे आपल्याला जिथे मान सन्मान मिळेल तिथेच आपण त्याही व्यक्तीचा आदर करा। की आपण जर दुसऱ्या व्यक्तीचा खूप आदर सत्कार केला तर आपण त्या अतिथीचा भाव ते व्यक्ती समोरची आपला आदर विसरून जाते आणि आपणही त्या व्यक्तीबरोबर आपला आदर विसरून जातो। त्यामुळे जी व्यक्ती आपली जिथे कदर असेल तिथेच आपण जावा। जिथे आपल्याला आदर दिला जात नाही तिथे जबरदस्तीने किंवा न बोलवता बिना बोलवता कुठेही जाऊ नका। ज्या गोष्टी आपल्याला स्वतःहून कोणी सांगत नाही तर त्या गोष्टींचा आपण बळ होऊन कोणालाही काही विचारपूस करत बसू नका। ज्यावेळेस स्वतःहून त्या गोष्टीचा आपल्यासमोर विषय येईल त्यावेळेसच आपण त्या गोष्टीवरती चर्चा करा। किंबहुना आपण जर दुसऱ्या कोणाला तरी विचारत बसलो किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती न दिलेली असल्याने आपण जर कोणाकडे चौकशी करत बसलो तर त्याचा काहीही फायदा होत नाही। ज्यावेळेस आपल्याला कोणती तरी गोष्ट सांगितली जाते त्याच वेळेस आपण त्याच्यावरती विषय काढावा। ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ठिकाणी शेवटी बोलवले जाते त्या ठिकाणी आपण कधीही जायचे नाही, कारण त्यावेळेस आपल्याला बोलवण्याची कोणाची इच्छा नसतानाही आपल्याला बोलवायचं कर्तव्य म्हणून किंवा आपल्याला बोलवायचं म्हणून बोलवलं जातं। त्यावेळेस आपण शेवटला बोलवल्यामुळे तिथे कधीही जाऊ नये। ज्या लोकांनी नशिबाला कधीच दोष देऊ नये की त्यांनी यश मिळवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न केलेले असतात। ज्यावेळेस आपण स्वतःहून प्रयत्न करू त्यावेळेसच आपल्याला यश मिळत असतं। बरेच लोकांचा असा विचार असतो की आपण नशिबाला दोष देत बसतो आणि यश किंवा आपण कोणतेही यश मिळवण्यासाठी प्रयत्नच करत नाही। आयुष्यात कधीही दोष देत बसू नका, तर उलट असे काही जीवनामध्ये प्रयत्न करा की जे लोक आपल्याला सोडून गेले आहेत ते पुन्हा पश्चाताप करून ते परत आपल्याकडे येतील। तर आपण आयुष्य असे बदलायचे आहे की आपल्याकडे परत गेलेले लोक परत आले पाहिजेत। आयुष्यामध्ये लक्षात ठेवा की सर्वच गोष्टी नशिबाने मिळत नसतात, तर त्या मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला जिद्दीने मेहनतीने आणि आपल्या कष्टाने सर्व गोष्टी मिळवाव्या लागतात। तर नशिबात सर्व गोष्टी असत्या तर कोणी मेहनतच केली नसती। तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ही मेहनत केली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला यश नक्की मिळणार आहे। जीवनामध्ये जर कोणाचा स्वभाव जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्याला फक्त इतकेच विचारा की तू माझी मदत करशील का। त्यावेळेस आपल्याला लगेच समजते की आपले कोण आणि परखे कोण। उंची गाठण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते। माणूस तर जमिनीवरती राहून खूप सारी उंची गाठू शकतो। त्यामुळे माणूस जमिनीवरतीच खूप उंची गाठतो। संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटा असतो, पण ज्यावेळेस आपल्याला यश मिळते त्यावेळेस संपूर्ण जग आपल्या पाठीशी असते। त्यामुळे ज्यावेळेस आपला संघर्षाचा काळ असतो त्यावेळेस कधीही माणसाने असे समजू नये की मी एकटा संघर्ष करत असतो किंवा कधीही वाईट वाटून घेऊ नये की माझ्या बरोबर कोणीच नाही। ज्यावेळेस तुम्हाला यश मिळेल त्यावेळेस संपूर्ण जग तुमच्या पाठीशी उभे राहील। जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जातात त्यावेळेस समजून घ्या की त्यांची गरज संपली आहे। ज्यावेळेस त्यांची गरज असते त्यावेळेस ते आपले विचारपूस करतात किंवा आपल्या जवळ यायला लागतात। तर ज्यावेळेस लोकांची गरज संपते त्यावेळेस लोक आपोआप आपल्यापासून दूर जातात। नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्यावरती देवही विश्वास ठेवणार नाही। तर तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुले वाहता, नारळ फोडता आणि देवावरती विश्वास ठेवता, पण आपल्या स्वतःवरती मात्र आपला विश्वास हा कमजोर असतो। तर आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवू लागतो त्यावेळेस आपल्यावरती सर्वच विश्वास ठेवतात। त्यामुळे आपण आपले स्वतः हे आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे। आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि आपण महत्त्व ओळखायलाही शिका। ज्यावेळेस आपण स्वतःला आपले महत्त्व देत असतो त्यावेळेस लोकही आपल्याला महत्त्व देतात। आपण जर आपल्या स्वतःलाच जर महत्त्व दिले नाही तर लोकही आपल्याबरोबर तसेच वागतात। मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात, आपण त्यांना भेटल्यावरती सुद्धा आपल्याला ते कधीच आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे वाटू देत नाही। त्याच व्यक्ती मोठ्या असतात। नाहीतर बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपण मोठे असे करत आपल्याला ते खूप काही प्रत्येक क्षणामध्ये कमी लेखले जाते।
तर ज्या व्यक्ती आपल्याबरोबर ज्या व्यक्तींबरोबर आपण फिरतो, उठतो, बसतो, त्या कितीही मोठ्या असल्या तरी ते आपल्याला कधीच कमीपणा भासू देत नाही. त्याच व्यक्तींबरोबर वागत जा. आपली प्रार्थना ही कधीच वायाला जात नाही, पण लोक त्याची वाट पाहत नाही. तर योग्य वेळेची आपण जर वेळ पाहिली तर आपण केलेली प्रार्थना ही प्रत्येक वेळेस यशस्वी होते आणि आपल्यालाही आपला मार्ग व्यवस्थित मिळतो. पण लोक त्याची वाट न पाहिल्याने तर आपल्याला काहीतरी कमी आहे असे भासू लागते. जीवनामध्ये नेहमी साधे सरळ लोकच बऱ्याचदा धोका खात असतात. तर बरेचशा वेळा साधे सुधे लोक जे असतात त्यांनाच मोठे लोक धोका देत असतात. ते धोका खातात. तुमच्या बरोबरही असे होत असेल की चुकीच्या व्यक्तींवरती आपण विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा धोका खायला मिळतो. माणसाला समजणे खूप कठीण आहे. माणूस जसा वेळ आणि परिस्थिती बदलते त्या पद्धतीने बदलतो. जर एखादी व्यक्ती जर एखाद्या माणसावरती प्रेम करत असेल तर ती व्यक्ती त्यावेळेस त्या माणसाला म्हणते की मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो. पण ज्यावेळेस त्या माणसाची वेळ आणि परिस्थिती बदलते त्याच वेळेस त्या माणसाला ती व्यक्ती किंमतही देत नाही. तर त्या प्रत्येक वेळेस माणसाची वेळ आणि परिस्थिती बदलेल तशी आपल्या आसपासचे सर्व लोक बदलत असतात. जीवनामधील प्रत्येक आनंद हा पैशावरती अवलंबून नसतो, तर आपल्या वेळेवरती आणि परिस्थितीवरती अवलंबून असतो. आपण जर छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला शिकलो तर आपलं जीवन हे नेहमी आनंदी राहील. आपण जर फक्त पैसा कमी आहे किंवा पैसे पैसे करत राहिलो तर आपण ज्या वस्तू आपल्याकडे आहेत त्या गोष्टींचाही आपल्याला आनंद घेता येणार नाही. त्यामुळे आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये आपण आहे त्या परिस्थितीमध्ये खुश राहायला शिकलं पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.